आपल्याकडे 5 पर्वण्या आहेत. वारकरी संप्रदाय त्या 5 पर्वण्यांना फार अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्यापैकी महाशिवरात्री एक पर्वणी आहे. हळू बोलल्यावर पण आला पाहिजे, कडक करा. बेस कमी केला तरी चालेल. 29 उपवास आहेत आपल्याकडे. त्याच्यात पुराणाच्या मतानुसार अजून 2 उपवासाची भर आहे. वारकरी संप्रदायाने अजून एक उपवास स्वीकारला. त्या उपवासाचं नाव आहे सोमवार. 24 एकादशी आहेत, 5 पर्वण्या आहेत. 29 सोमवार 30वा आणि प्रदोष एक नावाचा उपवास पुराण कथेत आला. अशी 31 उपवास आहेत. याच्या व्यतिरिक्त मी उपवास वाचिले नाही. आणि एखाद्या व्यक्तीने सांगितलं तर त्याची लायकी असली तरच ऐकायचं. भंगारे भुंगारे कोणी सांगतील, आपण त्यांचं कशाला ऐकायचं. खरं तर पुराण आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगते ही उपास आपण मानायची. पुराणाला का मानायचं? कारण संप्रदायाने पुराणाला कंठात ठेवले. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे विचारोने. पुराण कंठात धरलं वारकरी संप्रदायानं, म्हणून आपण पुराणाला मानायचं. तेव्हा संप्रदायानं सांगितलेल्या वाटानं आपण जायचं. एखादी वाट सरळ पण असेल, निर्मळ असेल, पण पुढे गेल्यावर त्या वाटाचं दुःख मोठं भयानक असेल, म्हणून संप्रदायानं त्या वाटा स्वीकारल्या नाही. भांगाऱ्या भोंगाऱ्यानं दाखवलेल्या वाटानं आपण पळायचं नाही. मरताल विठाला विठाला विठाला. 5 पर्वणी आहेत, त्याच्यापैकी महाशिवरात्री एक पर्वणी आहे. इथे आल्याच्या नंतर जे शिवलिंग आहे अत्यंत भुयारात गेल्यासारखं असं गोडस वाटतंय. आणि अजूनही लक्षात घ्या, शिवलिंग 2च ठिकाणी शोभतंय. एक तर भुयारात शोभतंय किंवा डोंगरावर शोभतंय. मधात काही न कुठं मानलेत बांधाव. आमच्या बेली खाली महादेव. बापाला भाकर देत नाही, कहा बेली खालच्या महादेवाला तू पाणी घालशील, असा नाद असतो कायला कुठेही मांडायचा. कुठेही मांडायचा. त्याची जोपासना झाली पाहिजे, तर आपल्या संस्कृतीचं नियोजन, त्याची ती गोड अशा प्रकारची हे झाली पाहिजे, तर ते आपण करायचं असते. एक जणांना पिंड दिली, एक जणांना नंदी दिला, एक जणांना फरची दिली, एक जणांना वटा बांधून दिला आणि टाकला उगवनात महादेव. अभिषेक कोण करीन? तो हा जा. नाद असतो ना, देखाव्याच भलता. फक्त ज्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी परिसरात जीव घातलं, ते पंगत करणारा असा तिसरा स्वतः टेबला खालून पैसे घेणार. झाला हौपो 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 झाला. पुन्हा आयुष्यात त्या महादेवाकडे कोणी जात नाही. आपल्या देवता जोपासा. बघा बाकीच्या धर्मीयांचं. अरे मुस्लिम धर्माचा आदर्श घ्या. मला म्हणायचं नाही तुम्ही धर्मांतर करा, घ्या आदर्श. ज्या मुस्लिमाच्या मस्जिदीत जात असताना प्रवेश नाही कुणाला सुद्धा, डोकं झाकल्याशिवाय मधात प्रवेश नाही. अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय, माझ्या शिवजीनं स्थापित केलेला हा संप्रदाय, हे का जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरांनी केली. म्हणून गोविंद बुवा तुम्हाला भजन करता येते, म्हणून बुवा तुम्हाला भजन करता येते, म्हणून बुवा तुम्हाला पकवाद वाजिता येतोय, म्हणून गिरगावच्या बाळूला कीर्तन करता येते. ही भगवान शिवशंकरांची कृपा आहे. संप्रदायाची स्थापना माझ्या शिवजींनी केली आणि त्या शिवजीच्या लिंगाची जोपासना गोड व्यवस्थित असावं. गोड वाटले मंदिराची रचना. नागरेश्वर मध्ये गेल्याच्या नंतर असं प्रसन्न वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि एक लक्षात ठेवा, एक दुसरा आनंद वाटला. भुयारातल्या माझ्या भगवान शिवजींना पंखा चालू आहे मध्ये. गोड 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 नियोजन गोड असावं. आनंद वाटला, प्रसन्न वाटलं. महाराज तुमच्या कार्याला द्यावे तितके धन्यवाद. कुठलंही प्रारब्ध असू द्या राजे हो, मागच्या जन्मात तुमचं पाप असेल तेही फेडावं लागतं आणि पुण्य असेल तेही फेडावं लागते. म्हणून इथून पुढे चांगलं वागा, जेणेकरून पुढे तरी देव आपलं भलं करीन. तुम्हाला सांगू राजे हो, आपण माणसं होऊ न होऊ हा भाग सोडून द्या, पण आपल्याला बैल जरी केलं तर वेळेला वैरण टाकणाऱ्याच्या दारात करावं. नाही तर आता जर नालायकपणा केला तर ऊसाच्या गाडीचा बैल करीन देव. किती बेजारी असते ऊसाच्या गाडीच्या बैलाची, ध्यानात ठेव. बघत जा कधी कधी चढायला लागल्यावर. मागचं जे काही प्रारब्ध असेल ते फेडावंच लागते. एक मुद्दा सोपा सांगतो तुम्हाला, कळेल, रुचेल, पचेल. जास्त अडचणीत हात घालीत नाही, विचून घेत असतात. मी लहान असताना, लहान म्हणजे चांगलं कळत होतं,
मारुतीरायचं दर्शन घेतलं आमच्या दारात. त्या मारुतीरायच्या मंदिरापाशी पटांगणात एक गाडी आली. ती बँकेची गाडी होती. विचारल्यावर कळालं. आधी काय कळालं बँक गिंक काय कळतंय आपल्याला. चांगली लोक, साहेब लोक होती, दप्तर वगैरे त्यांची पॅन्टी सुट बुट गिट पद्धतशीर आपले अधिकारी लोक होते. कोण आपण म्हणले याच गिरगावचा आहे मी, बाळू नाव आहे माझं. कागद पाहायला सांगितले. चिमाजी गोमाजी कापशे हे मोठ्या वाड्यात राहतात. अमके अमके कापशे ह्या वाड्यात राहतात. आम्ही आलो त्यांना सांगताल का. म्हणलं तुम्ही कोण आहेत. बँकेचे. अरे बापरे म्हणलं अवघड काम आहे हे. वसुलीला ना आपण त्याला सांगावं त्यानं आपल्याला हाणावता. आपली गरिबी होती. कुठं मोठा लयचे घर दाखवायचे आपल्याला फुकट कळून शेंडी उळवळ. पण मी म्हणलो तुम्ही बँकेचे लोक आहेत, तुम्ही आला असताना कर्ज वसुलीला, ते मोठा माणूस आहे, आपलं काय खरंय. नाही म्हणे त्यांच्या वडिलाची बँकेत ठेव ती देण्यासाठी आलो. अरे म्हणलं आपल्याला चहा पाहिजे तू ते माणूस. लागलीच गेलो. बायको उठेल होती त्याची. ते झोपेलच होतं ते. 9:15 वाजले होते. ते सूर्यवंशी होतं. ते उठतच नव्हतं. मी म्हणलं वहिनी साहेब बाळू महाराज आहेत का काय. म्हणलं हो. बँकेचे लोक आलेत. कशाला. तुमच्या सासऱ्यानं काहीतरी ठेव ठेवलेली. बरं 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 दादांना उठवा. हा उठा ना महाराज आलेत. मी ऐकलं ती उठा म्हणलेली. म्हणजे झोपलेलंच होतं ते. पण ते लागलीच असं तोंडावून पाणी फिरलं. लगेच पावडर गिवडर लावलं. अष्टगंधाचा असा टिपका लावून आला. हे काय महाराज आंघोळ करू लागलो. पाय तसे डवळे होते. म्हणजे मी काय गांजा वडीत होतो का माया गोळ्या संपालत्या का मला काही कळत नव्हतं. हे लक्षात आले नाही. माणसाचा देखाव लय असतो. असं देखावा हे लगेच कळत असते ती बेगडी लोक. पण काय घे ना आपल्याला. मला का त्याला अभिषेकाला बसवायचं होतं का यज्ञावर बसवायचं होतं. काय घेणे नको करू 2-2 महिने आंघोळ. काय करायचं आपल्याला त्याच्यावर. बसलोत बैठकीत. ते अधिकारी साहेब लोक आहेत. बरं 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 अमके अमके आपणच. हो मीच आहे. हे तुमच्या वडिलानं काय केलं तर तुमच्या वडिलाची धरणात जमीन गेली ती 10 एकर. त्याचे पैसे आलते. आमच्या बँकेत त्याचा एफडी केलता. हे 32 लाख याजा सगळं झालेत. तुम्हाला कहा उचलायचे तो उचला. त्याने इतक्या जोरात उडी हाणली की त्याचं डोकंच लागलं माळदाला. 32 कोटी लाख शब्द चुकीचं बोललो. इतके कोटी रुपये. अरे बापरे. मी म्हणलं दादा जरा शांत बस. हिशोबात काय. शेपुडेवानी करू नको. बोरांड्या तोड कुठे युराचे पाले तोड. हिशोबात राह जरा. दमन काय तुलाच दिलेत ते. झालं चहा घ्या झाला. शिरा झाला. इतकी कोटी म्हणल्यावर काय ते लगे तिकून सगळं सगळं चालं. आपलं धकलं सकाळचं. थोड्या वेळानं त्याच्यातल्या एका साहेबानं सूर काढा. हे आमके ते आमचा चुलत भाऊ आहे. बोलून घ्या. ते आलं तर नेमकंच बसले घेसले. काय काय ते लहान्याला म्हणलं काय रे. काय नाही म्हणला. अण्णानं इतके इतके कोटी रुपये तळ्यातले आलते ते टाकले होते. याजा सगळं 32 कोटी झालेत. तर त्याचा बाप याच्या बापापेक्षा जास्त चिकट होता. म्हणजे तो घरचा चहा कावाच पित नव्हता. तर त्याला वाटलं आपल्या बापानं ठेव ठेवलेलं किमान 52 कोटी तरी असतील. पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमच्या वडिलांनं पाईपलाईनला 14 लाख रुपयाचं कर्ज काढलं होतं. याजा सगट 1,13,00,000 झालेत. वसुलीला आलो होतो. दृष्टांत कळाला तुम्हाला. बापानं संपत्ती ठेवली तरी मेल्यावर पोराला फेडायला आली. खाण्यासाठी आली. आणि ज्याच्या बापानं कर्ज काढलं तरी त्याला मोरंडी इकून द्यावा लागली. म्हणजे मागचं तुमचं पाप असलं तरी तुम्हाला फेडावं लागेल आणि पुण्य असलं तरी फेडावं लागेल. विठाला विठाला काही लोक म्हणते चला आपलं प्रारब्ध बदलायचं देवाकडे झाला. देवाला देवाचं बदलता आलं नाही. तुमचं काय बदलता आलं. कर मे श्रीराम वनवासा गेला. कोण राम. विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो पंढरपुरातला मालक आहे. जगाचा बाप आहे. 7व्या अवतारातले भगवान पंढरपुरातले मालक आहेत प्रभू रामचंद्र. झाडाचं पान ज्याच्या सक्तीशिवाय हालत नाही. 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा. वाचून सांगतोय ऐकून नाही. एक दिवस पण याच्यातला कमी नाही आणि आगाव बी नाही. 14 वर्ष 27 दिवस चप्पल घालायचं काम नाही पडलं. अग्रेसर तुम्हाला चपला आणि बुट घालण्यासाठी पाय द्यायचे का द्यायचे नाहीत हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि त्याला बिना चपलाचं फिरावं लागलो. कर मे श्रीराम वनवासा गेला. कोण सीता. तुमची आमची बाई. नवऱ्याला लय मोठी पगार असली म्हणजे अशी
शबनम, त्याला काय म्हणते ती धोपटी का पर्स, गोविंदराजे, परस परस परस, ती अशी पर्स घेऊन, आणि काय त्या पर्स मध्ये भावळ्या कापायचा एक वाजतारा, लिपस्टिकची बाटली, 2-3 पावडरची नमुन्याची पावडर, काय त्याच्यात असते, तरी वजनातच असा खांदा. हो, ती असेल का बाई? कोणाला म्हणायचं लक्ष्मी? तुमच्याकडे किती पैसे द्यायचे तर कोण्या दिवशी एखाद्या देवी पुढे जोगाव मागायला बसवायचे, जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी. योग घडला सीता देवी, माग पुढे सांगतोय, हो द्या माग पुढे. ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे, विश्वाच्या मालकाची पत्नी आहे. नवऱ्याला लाखांड पगार असल्यावर संक्रांतीच्या दिवशी गरीबाच्या बायला हळदी कुंकू देईनच पगारीवाल्याच्या बायका, अंगाव घेऊ नका. जिच्या नवऱ्याला पगार आहे ना, ती गरीबाच्या बाईला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू देत नाही. काय इचू निघतो का गरीबाच्या बाईच्या कपाळावर? आणि किती पगार येतो या नवऱ्याला? 1-1.5 लाख रुपये पगार असेल, काय असेल तितक्यात काय पिठला हटायली तू? तुम्हाला आणि मला किती भिकारी करायचे आणि किती उंच न्यायचे राजे हो. तिला लक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. आणि ती लक्ष्मी जगाच्या मालकापासून 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. लय धड असतील का राक्षसनीचे दात? कुशावानी दात. रामायणात वर्णन केलं, वक्ते बाबा सांगायचे, हा बाबा फार मोठं वर्णन त्या राक्षसनीचं. मला त्याच्यानंतर 4 पानाचा पुरावा सापडला, माधव महाराज मगरांचा, वैकुंठवासी माधव महाराज मगर. राक्षसनीचं वर्णन आलं. एका राक्षसनीला एका टायमाला 2.5 क्विंटल कुंकू लागत होतं. कपाळ किती एकर असेल हो. माय काय गांजा, मी गोळ्या संपल्या नाही, गांजावडीत नाही, मला काही नशा नाही, दुखती कंबर, डोक्याचा आणि कमरेचा काही संबंध नाही. वाचून सांगतोय. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण होतं. गुरुजी शाळेत एक अलंकार होता. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. मला सांगा, तेल दमडीचं आणले, त्याच्यात सासूबाईचं डोकं पुसलंय, मामांजींची शेंडी झाली, बरं सांडल्यावर हत्ती वाहून गेलाय, पण पाय कोणाचा लागलाय? लांडोरी. लांडोरी म्हणजे मोराची बायको, तिचा पायच केवढा असतोय. मग मोराच्या पायानं सांडलेलं तेलात हत्ती वाहून जात असतो गोविंदराजे. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण. रामायणात तसं काही काही अतिशोक्ती अलंकार होते. पुराण सांगते, आपण त्याच्या विरोधात जायचं नाही, आपली लायकी सुद्धा नाही त्या विरोधात जायची. त्या राक्षसनीच्या सानिध्यात 6 महिने 26 दिवस बसावं लागलं. योग घडला सीता देवी. कोण? दशरथ राजा. कर में दशरथ योगे मेला. 4 पुत्र राजा दशरथाला, 4 कसे स्तंभ होते? ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही ते विष्णू. ही अख्खी पृथ्वी ज्याच्या डोक्यावर येते शेष लखन लक्ष्मणजी. आणि 2 वैराग्याचे टोक होते, भरत आणि शत्रुघ्न. काय वैराग्याचं टोक होतं राजे? भरताला काय बळ असेल त्या बळानं अयोध्येचं राज्य मिळालं. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला ना कदम येतोय. अयोध्येचा राजा होणं सोपी गोष्ट आहे? मिळालं. काय वैराग्याचं टोक असेल राजू? काय वैराग्याचं टोक असेल? मोठ्या भावानं वनात उशाला दगड घेऊन झोपावं. बायकोला सांगितलं, उर्मिला लक्षात ठेव, चुकून बोललो. श्रुतकीर्ती आणि मांडवी भरत शत्रुघ्नाच्या पत्न्या. उर्मिला लखनलालजीची पत्नी. प्रिये, लग्न जरी तुझ्यासोबत केलं असेल, पण दादा परत येईपर्यंत मी घरी येणार नाही. नंदीग्रामाला काव लावली. कोण? शत्रुघ्न. आता बसायला पाहिजे की नाही गादीवर? नाही. भरत दादा रामप्रभूच्या पादुका, चरण पादुका सिंहासनावर ठेवतो आणि त्याच्यावर छत्र धरतो. 14 वर्ष 28 दिवस 28व्या दिवशी प्रवेश झाला अयोध्येत. कारभार किती गोड सांभाळला. प्रभू रामचंद्र परत आल्याच्या नंतर लक्ष्मणजीला सांगितलं, लखन बाकीच्या रामायणात ही कथा बघायची नाही, आनंद रामायणात पाहायची नाही, दुसरीकडे बघा, मग लक्षात येईल. तुम्ही हे रामायण पाहिलं म्हणताना बाळायन कशात सांगितलं? हे बघ, कोल्याचं तोंड पुरत नाही ना अंगूर आंबट म्हणतात. उडीच गेली नाही तू इथे तुरक. विनाकारण दुसऱ्याचं इच केलं नाही पाहिजे माणसानं. आपलं तोंड पुरलं पाहिजे. आपण शास्त्र वाचायचे, पुराण वाचायचे, मग बघत राहायचं. लय वाऱ्या रामायण वाचिलं पण हे नव्हतं वा त्याच्यात.
तो तोंडच पुरत नाही तिथपर्यंत, तुला कसं सापडन ते. मग म्हणे लखन जी शत्रुघ्नाची परीक्षा घे रे. हिसाब करणाऱ्याला काय म्हणतात गुरुजी? मोठ्या लोकांच्या पैशाची जुळाजुळू करणाऱ्याला चार्टेड होते, चार्टेड अकाउंटंट. आणि आमच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. कंक, हिशोबनीस, चार्टेड अकाउंटंट असं तुमच्याकडं. आणि आमच्याकडे म्हणजे आपली सगळ्याकडे कंक म्हणतात. कंक, पूर्ण कारभार पैशाचा लेखाजोखा सांभाळणारा कंक जी. 14 वर्ष 27 दिवसाचा अहवाल पाहिजे. टाकले कागद पुढं. माहितीचा अधिकार तेव्हापासून होता. आपल्याला अण्णांनी दाखिला. माझी काल भेट झाली अण्णांची राळेगण शित्तीला. दाखवा 14 वर्ष 27 दिवसाचा अहवाल. कंकानं सांगितलं सगळं सापडलंय, पण एका गायीच्या गळ्यातल्या घुंगराची कडी सापडली नाही. कडी. गायीचं एकमेकीनं दोघीचं भांडण केलं. शिंग लागल्यामुळं घुंगरू फुटल्या गेलं. आता घुंगरू फुटल्यावर तर रस्त्याला कुठेतरी पडलं असेल ना, पण दोरीत अडकलेली जी कडी होती ती कडी सापडली नाही. तेवढी मात्र भरतानं भानुशीतली, ते शत्रुघ्नानं भानुशीतली कडी आणून दिली. धेनुयाम गलाश्रितनाद घंटेषु तत्रायत बंधेषु जायतो शत्रुघ्नः. आणून दिला, आणून. टप 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 डोळ्यातून प्रभू रामचंद्राचे पाणी आलं. वा, माझा शत्रुघ्न आहे. गायीच्या गळ्यातल्या घुंगराचा लोलक तितकी कडी. 30-35 ग्राम पितळ असेल तिच्यात. हसून काय असणार, पण महाराज तेवढी सुद्धा दखल राज्याची सांभाळली. तो भरत असा पुत्र आहे, असा शत्रुघ्न पुत्र आहे. ते लखनला आले, ते रामचंद्र आहेत. 4 पुत्र असताना याचा पलीकड सांगू का, दशरथ राजा हा विश्वाच्या बापाचा बाप होते. मराठवाडी भाषेत सांगतो. कोणाचा बाप होता दशरथ राजा? देवाचा बाप. सोप्या भाषेत, लय अडचणीत कशाला हात घालता. मग असे 4 पुत्र असताना करमे दशरथ योगे मेला. म्हणजे कर्म दशरथाला नाही चुकीत आलं. कर्म पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात त्यालाही नाही चुकीत आलं. कर्म जगाची मालकीन लक्ष्मी तिला नाही चुकीत आलं. एका श्रीमंताची यादी ऐका. करमे रावण क्षय पावला. कोण रावण? रावणाच्या एका घराची 1 चौकट इकल्याच्या नंतर 35 बारे आमदार होता येत होतं, असं रामायण सांगते. मी काही लंकेतला सरपंच नव्हतो, रामायण सांगते. आणि तुम्हाला जर विश्वास नसेल तर रामायण ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा. मला कशाला दोष ठेवता? रामायण अधिकारी व्यक्तीने लिहिलेले, गोट्या खेळणाऱ्यांना नाही. सांगणारे असतील गैले गुंगे. एखाद्या वेळेस पंख्याच्या नादात हे पान तिकडे जाईल, हे पान इकडे जाईल आमच्या वाचितानं, पण लिहिणाऱ्याचं थोडं चुकलंय. कोण रावण? 22.5 क्विंटलची चौकट, 1 गुणिले 7 कोटी. देहूतल्या मालकांचं वाक्य. तुमचं आमचं सामान्य माणसांचं वाक्य नाही, देहूतल्या मालकांचं. 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते, 80,000 बायका होत्या. मी सांगतो, तुम्ही फक्त ऐकत राहता. विडाला 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 80,000 बायका. सासरवाड्या 80,000. सासरे तितकेच ना, सासा नाही सांगता याच्या. कारण ज्याच्या जावयानं महाराज 80,000 केल्या, सासऱ्यानं किती केल्या असते? दादा ही शिस्त करू शकेल ना. 1 लाख पोरं, ज्याच्या बापानं 80,000 केल्या, पोरायला 11 तर बायका, नातवाला 7 तरी होतं का त्याला कोणाला मतदान मागायचं काम? उभं राहिलं पडन करावं आणि वाटू द्या पैसे किती बी. 22.5 क्विंटल एका चौकटीचं सोनं गोविंद बुवा. यावर म्हण कितकाले बी पैसे, मताला लाख रुपये. अशी पद्धत नाही म्हणा आपल्याकडे, ते आपल्या संविधानामध्ये बसत नाही. हे सगळं संविधान सांगते, हे केल्याशिवाय कोणी निवडून येत नाही.
मागे एकदा वाटणाऱ्याचे पैसे धरलेले तर दुधाच्या कॅनीत वाटले, दुधाच्या कॅनीत. महाराजाचे पण पैसे इकडे तिकडे पोलिस नेऊ देणे गेले, पकवादात टाकून आणावं लागले. पोलिसांनी विचारले हे काय, म्हणलं हे पकवादी वाजवायला, मधात टाकून आणले. घेऊ लागले ते 50,000ची वरी असल्यावर. तुरी कापसाची व्यथा पट्या कौरक संकट हो जमून गेलं. ते एवढा मोठा श्रीमंत रावण महाराज, त्याच्या प्रस्थ नावाच्या प्रधानाने जर आरोळी दिली तर यमाची दात खिळी बसत होती. हा प्रस्थ नावाचा प्रधान होता. रावण सामान्य विद्वान असेल. काही काही माणसं म्हणतात आपल्या डोक्याला हातच लावायचा नाही. तो डोकं आहे काय, सगळी जमीन फुकली, नाशिकला इटा उचलायला, आणि काय तुझ्या डोक्याला हात लावायचा ना, आम्ही येडी आहेत का तुझ्या डोक्याला हात लावून आमचे हात भरवायला. किती विद्वान रावण. रावणाकडे 127 लोक विद्वान होते, 127. त्याच्यातला तत्वकुंभ नावाचा व्यक्ती इतका विद्वान होता की त्यानं 14 विमानं तयार केली. ते त्याच्यातलं प्रबोधत नावाचं विमान असं होतं की सीताला ज्या वेळेला आईसाहेबांना त्या विमानात टाकलं त्यावेळेला त्रिजटा नावाची मुलगी बिभीषणाची टाळ्या वाजवत होती. आनंद वाटला तिला. काय झालं की त्रिजटे, राम जिवंत आहेत. तुला कसं काय कळालं? ह्या विमानाची खासियत आहे. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळतंय, आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, त्या अर्थी राम जिवंत आहेत. अशी प्रमाद व्याख्या सांगणार विमान राजा रावणाकडे तत्वकुंभ नावाच्या विद्वानानं तयार केलं. तो अशी 127 विद्वान राजा रावणाकडे होते. रावण किती मोठा असेल कल्पना करा. कोण पत्नी होती राजा रावणाच्या जीवनात? आपल्या पत्न्या वाजल्या म्हणतात, मी तुम्हाला म्हणत होते पेत जाऊ नका. सगळी जमीन फुकल्या होय. ते पिऊन आल्या होतं, भजे तळून द्यायला तूच होतीस. एक बाई आमच्या इथं भज्याच्या पिठाला आली. म्हणलं कशाला बाई द्वारकाबाई? नाही, आमचे मालक कवाच पेत नाहीत, आणि आज मंठ्याच्या बाजारातून पिऊन आलेत, त्याचं तोंड कसनूस होऊ नये म्हणून जरसे भजे तळून देते. वा वा मंडोदरी, शाबास. आपल्या बायका अशा हुशार आहेत. ती किती हुशार होती सांगू तुम्हाला? मालकावर उद्या संकट येणारे म्हणून आज संध्याकाळी कळत होतं. तिला मालकाच्या संकटाचं स्वप्न पडत होतं. म्हणून स्वप्न प्रखाते भय जायते सत्यत्वा तत्व मुनी हे यज्जायते वेदा प्रणितो शास्त्र शास्त्र संमतास्तते वचः यत्क्रिया भयो स्वप्नोत्स्थो शास्तितः प्रभाभासती यति जायते निशक्कल जायते शास्त्रः. जाबालींचा पुरावा आहे तो. म्हणून स्वप्न प्रमाण सिद्धात मानले जायचे. इतकी बाई अधिकारी. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री नेनो वानर मिळाले किती. ह्या सगळा प्रभात सांगितला. आघात येऊ द्या, सावध व्हा. इतकी पुण्यवान बायको. तरी रावण ऐकलत नाही. तरी पण तिनं नियम मोडला नाही. अहो, रावण मृत्यू पावल्यावर सती गेली. बायको कशी असावा, नवऱ्यावर किती प्रेम करावा. मुद्दा ऐका. रावणाच्या शरीराला अग्नी लागल्याच्या नंतर मंडोदरीनं अग्नीची प्रार्थना केली. माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा. अग्नी म्हणले तसं होत नसते बाई, कर तुझं तू काम. वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्या आणि रावणाच्या प्रेताला लागलेला अग्नी मंदोदरीच्या वक्षस्थळातल्या दुधात त्या धाराने विजत होता. आधी तिचं शरीर जळालं आणि मग रावणाचं जळालं. काय पत्नी असेल? 1,00,000 पोरायपैकी एक पोरग सांगू. आपल्या पोरायसारखं थोडंच होतं टाटरन वायर चोरणार. शाळेत घातल्यावर मास्तराला खिडक्यातून खडी हाणणार. लग्नाला गेल्यावर मंडपाचे पडदे फाडणार. हो, अक्षिदात वाळूचे खडे टाकून बामणाला हाणणार. हो, मी 2-4 खडे अक्षिदात टाकले आणि ब्राह्मणाला खडे मारले. वा, पुण्यवान आहेस तू. चांगला मायबापाचा झेंडा लावणार आहेस तू सुंबळ्या. आता असं पोरग असेल का? 222 पद ज्या मंत्र्याला होते, 222 पद एकाच मंत्र्याला. त्या मंत्र्याला 17 बाऱ्या बांधून आणलं म्हणून तर सत्रजित नाव पडलं. त्याचंच नाव इंद्रजित. असला मुलगा तरी करमे रावण क्षय पावला. मग एवढा मोठा रावण तत्वशील, एवढा पुण्यशील, एवढा पावन. चुकल्या असतील 3.5 गोष्टी त्या चुकू द्या, पण काय ठोक असेल, काय सीता असेल, काय प्रभू रामचंद्र असतील, काय दशरथ राजा असतील, तरी पण त्यांना कर्म भोगूनच त्यागावं लागलं. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात संचिताचा
भोगिल्याचा भोग कोण सुटे, भोगिल्याचा भोग कोण सुटे, भोगिल्याचा भोग कोण सुटे, प्रारंभ किया मग संचिताचा भोग, भोगिल्याचा भोग कोण सुटे, भोगिल्याचा भोग कोण सुटे, भोगिल्याचा भोग या चार लोकायला प्रारब्ध भोगून सोडावं लागतंय. काय तुमची आमची कथा, आपण कोण्या झाडाचे पाल आहेत राजो, नाही चुकत प्रारब्ध. द्वापार युगात यज्ञ केला भजन करणाऱ्यांनी, आता कोणी यज्ञ करायला प्रसिद्धीसाठी. 14 दुकानं दारूचे त्याने यज्ञ ठेवला, दारूचे दुकानं त्याच्याकडे 14. आमच्या पाहुण्यानं मला सांगितलं येतात 2-3 दिवस मंत्र म्हणाले. येतो पहिल्यांदा नाव करू लागलो, त्यानं 6 नाळ्यानं पेरलं. कळलं तुम्हाला 6 नाळ्यानं पेरलं, काही काही नसेल कळालं. हा गेलो मी तिथं, तर त्या तुपातून देशीचा वास येत होता. मी म्हणलो गावरान तुपाला देशीचा वास कस काय? ते म्हणले हे देशीच्या पैशाच आणलेलं आहे. 14 लायसन दारूची. मी आमच्या सगळ्या पाहुण्याला म्हणलं आपले पूर्वज नरकाला जातील रे. आता कोणी करायला येत नाही काय त्यांनी. हे झाला मेळ सगळा, याचा मेळ झाला की काही विषय नाही, कोणाकडे बी काही विषय नाही. पहिले ऋषी मुनी तपी अनुरागी झपी ही लोक यज्ञ करायचे. आता यज्ञ नालायकानं करायचा आणि आम्हाला नाचवायचंय, हा प्रकार झालाय. हा पूर्वीच्या काळात ऋषीमुनी यज्ञ करायचे आणि तुम्हाला आपल्याला नाचवायचे. आता आपण यज्ञ करायला होतो ना अधिकाऱ्यांना नाचवायला होतं. काय नालायकपणा. यज्ञ विटेवरच्या मालकांनी द्वापार युगामध्ये भजन करणाऱ्या सिद्ध पुरुषांनी केला. पांडव सिद्ध पुरुष होते. महाराज कोणाच्या मागे देव राहत असतो काय? देव भंगिऱ्या भुंगऱ्याच्या मागे कसा राहील? मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया. पांडव सिद्ध होते, नामधारक होते. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आळविती किंवा आठविती. वनवासात भजन करणारी पांडव होती. यज्ञ त्यांनी केलाय. 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. यज्ञाच्या पूर्णाहुती करता 2 लोकांची गरज आहे. त्याच्यात एक प्रत्यक्ष पाहिजे आणि एकाचं लिखाण पाहिजे. दोघं प्रत्यक्ष आले तर अतिउत्तम, पण एक प्रत्यक्ष पाहिजे आणि एकाचं लिखाण पाहिजे. ठीक आहे म्हणले. द्रौपदीच्या पुण्याईने एका साधूला आणलं आणि एका साधूकडचं लिखाण आणण्यासाठी प्रारब्ध सांगायलो भीमाला पाठवलं. भीमदादा शक्तिशाली होते. 9000 नागाचं बळ होतं. प्रारब्ध चुकत नाही राजू, कोणाला नाही चुकत प्रारब्ध. हे बा सगळ्यात मोठं काय असेल तर नशीब आहे. नशीब आहे, नशीब आहे. काही माणसं एक टाइम जेवले, इतक्या संपत्त्या कमील्या, इतक्या संपत्त्या कमील्या. त्याला कवा बंद काचाच्या गाडीत बसायला भेटलं नाही. बंद काचाची गाडी म्हणजे एसी असते ना, एअर कंडिशनर, कवाच नाही बसायला भेटलं. कवाच. ते मेल्याच्या नंतर त्याची रानं खुरपायला गाड्यामध्ये स्कॉर्पिओ मध्ये खुरपिनार बाया नेल्या. ते मेल्याच्या नंतर त्याच्या पोरायनं, म्हणजे त्याच्या रानातल्या खुरपायला बाया सुद्धा एसी मध्ये गेल्या आणि संपत्ती यानं कमीली. नशीब असते. तुम्हाला एक सांगू का, काही न महाराज प्रॉपर्ट्या इतक्या कमील्या त्याच्या बँकेत कोटीन धोत्राला गाठी. त्याच्या पोरायनं पाळलेले कुत्रे फॉर्च्युनर मध्ये बसते, पण ते आयुष्यात कवा गाडीत बसले नाही. नशीबच न बिचारायची तशी. परवाला आमच्या एका ओळखीचा माणूस, मित्र कसा म्हणता येईल आता, ते लय मोठ्या टोकाचा माणूस आहे. त्याचं क्षेत्र वेगळं, आपण वारकरी. 1,18,000 कुत्रं आणले मलेशियातून. एवढं तोंड आहे नागरे सर त्याचं.
पण ते मलेशियातून विमान आलं त्याचं तिकीट काढावं लागलं. तसं नाहीत बसू देत म्हणून प्राण्याला विमानात. कुत्रं विमानात बसलं कुत्रं. आणि त्याच्या बापाने 137 एकर जमीन कमिली. त्याला का गाडी नाही भेटली चांगली. बघा पोरानं कुत्रं आणलं 1,18,000 विमानात तिकीट काढून. कोण नशिबवान. संपत्ती कमिलेलं का कुत्रं. कुत्रं नशिबवान गुरुजी. काय नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्ध मान. मला सांगा प्रारब्ध माना कोण सांगायला. गिरगावचा बाळू. आणि तुम्ही ऐकता माझं. प्रारब्ध माना सांगणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या बायकोचे लुगडे 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकानं धुतले. त्या व्यक्तीच्या घरचं पाणी 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकाने भरलंय. कृष्णबुवा सामान्य ताकद असेल. याच्या पलीकडे सांगू. आता निळोबरायची वारी आहे उद्या. अनन्य साधारण महत्व आहे वारकरी संप्रदायात वारीला. फार मोठं महत्व आहे. उद्याला निळोबरायांची वारी आहे. आणि ते निळोबराय म्हणतात ब्रह्मांडाचा मालक शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या दारात चोपदार होता. दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत रामने देव राबे त्यांचे घरी. रामने देव रामने देव राबे त्यांचे घरी. रामने देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से. म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से दत्त चोपदारी करीत से. गणगुळ्या उघडू उघडू बेजार येत. आपण सगळे आपल्या स्वप्नात नाही. तो देव त्यांचा दार सांभाळायचा. दत्त चोपदारी. दत्त म्हणजे सावध. सावध. एक तीळ मात्र चूक न करता दार सांभाळलं 36 वर्ष. त्या नाथबाबांचं वाक्य प्रारब्ध क्रियमान. भीमाला सांगितलं भीमदादा जा महाराजांकडे एक ऋच्याचं पत्र घेऊन या. वेदाच्या ऋच्या होत्या. मन्मो भयजदो जज्ञिरे न जयो सुदक्कालाति छन्दयो परभासामिम कृतजन्या भयभासाति जायते मखेर शुद्ध सर्वानां पुनितो काला भयो छंद विस्तुर सर्वस्थितेषु व्यालाक्ष भयज्जनः मिमः सर्वरूपेषु प्रकट्य भयस्थितो यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो लोकपालोऽधिकपालः यः सर्वो पुनितो भयो सर्वं मिथ्याति जायते. पत्र घेऊन या. 9000 नागाचं बळ असणारा पठ्ठ्या ज्यानं आवेशात पाय आपटिल्या 2-3 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. सामान्य ताकद आहे. 9000 नागाचं बळ. त्यांच्या काकाला 10,000 नागाचं होतं. त्या आंधळ्या धृतराष्ट्राला. एक मूर्ख व्यक्ती होता विराट राजाचा मेहुणा किचकिया. शास्त्रात त्याला किचक म्हणतात. मी नाही म्हणत त्याला किचक. किचकिया. त्याचा पाहुणा एक तुमच्या गावात. भडवा होता. ते भडवा हरामखोर बुजदिल होता. ज्या स्त्रीचे पाय पाहिल्याच्या नंतर 60,000 लोक गंगेत जेवतात. जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न अशा पवित्र स्त्रीला अंधाराचं सावट पाहून हाताला स्पर्श केलता त्या हरामखोरानं. म्हणून भीमाला साडी नेशिलीन एका बुक्कीत आणला. त्याला 8,000 नागाचं बळ होतं. भीमाला 9,000 होतं. आणि असं करणारे लोक कवा बी हाणतात बरं. असं नाही करायला पाहिजे. या राजकारणात मोठं व्हायचं असेल, गुरुजी तुमच्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, व्यापारात मोठं व्हायचं असेल, आमच्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायन बहीण म्हणायचं. लोक 2 वाजता भातावर तूप वाढतील. आणि भजन करून जर पोटात डब्बा उठत असेल, डोळ्यात डब्बा उठत असेल, डोळ्यात पाप उतू येत असेल तर लोक बुटाडान दात पाडतील. भेणार नाहीत लोक. विठाला 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 आणि एक लक्षात ठेवा, ज्याच्यात ज्यानं केलेल्या चुका लोकांना माहीत झाल्यात आणि चुका माहीत झाल्यावर जर तुम्ही आणून त्याला पाकिट देत असताल
तर तुमच्या घराला कुलूप लागन. विडाला विडाला विडाला. माझ्या संप्रदायामध्ये चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा जास्त हरामखोर असतोय. तुम्ही खतपाणी घालायलाय. दोघाशी पतन सारिखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन. दोघाशे पतन सारिखेची. सारखं पाप असते गुन्हा झाकणाऱ्यांना सुद्धा. असो एवढे मोठे भीमदादा रथ सोडा रथातून खाली उतरले. विचारलं महाराज त्या पर्णकुटीत. महाराज आपल्या मंदिराला जशी गुंफा आहे अशी गुंफा होती. त्या गुंफेत साधू बसलेला. आवाज दिला. महाराज प्रारब्ध सांगायला. कोण? मी धर्मराजाचा भाऊ भीम आहे. वा काय काम आहे? अमक्या अमक्या ऋषीचं पत्र पाहिजे. काय तो सिद्ध पुरुष आहे. पत्र पाहिजे म्हणल्याबरोबर ध्वजपत्राला हात लावला की त्याच्या वेदाच्या रुच्या खिंडीतून लखोटा करून बाहेर टाकला. पाहिलं विमान उघडून. वा ऋषी आहेत. सोबत शांतिपाल नावाचा व्यक्ती होता. भीमाच्या सोबत जो व्यक्ती आलता का त्याचं नाव आहे शांतिपाल. महाभारत नीट वाचा, नीट ऐका, लक्षात येईल तुम्हाला. त्याचं नाव होतं शांतिपाल. लखोटा पाळण्याबरोबर साष्टांग प्रणिपात केला, कारण वेदाच्या रुच्या होत्या त्याच्यावर. भीमदादा आपलं काम झालं. चला. भीम म्हणलं चला. पण शांतिपाल नावाच्या व्यक्तीनं सांगितलं, दादा ज्या महात्म्यामुळे आपला यज्ञ पूर्ण होतो त्याच्या पाया पडा. पडा पाया पडा. महाराज दर्शन घ्यायचे. पडा पायडून बाहेरून. ते काय बाळू महाराजासारखा थोडा जाता पाया पडान, 500 रुपये द्यान, मला हार घालान, दूध पाजान, गावरान तू पण भात खाऊ घाला, असं थोडं पडा पाय. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. परवाला आमच्या पाहुण्याने एक कथा सुरू केली. कथाकारान काय सांगावं महाराज. पहिल्या दिवशी 2 क्विंटल फुलं माझ्या अंगावर टाका. पहिल्याच दिवशी. आमच्या पाहुण्याच मला फोन आला, कस करू. मी म्हणलं तू इथं गंजा उतू आले, तू 5 क्विंटल टाक ना. कथाकारच बुजला पाहिजे. 5 क्विंटल त्याच्या अंगावर फुलं टाकतो असा बुजला पाहिजे की त्या तिथीला पुढच्या वर्षी त्याचं श्राद्धच. आहेत ना तुझ्या इथं पैसे. तू एक सही करायला टेबला खालून सुटकेस घेतो ना. आणि मग काय कमी आहे तुला. जाऊ दे 2-4 सुटकेशी. ते म्हणलं बाबा तितकी फुलं बसायला स्टेजच नाही ना आमचं. मग तू पाय, तू कस करायचं ठरव. हे आपली अवस्था आहे. खऱ्या साधूचं लक्षण ते. पडा बाहेरून पाया. पडले. काय नाव होतं सोबत्याच्या व्यक्तीचं. वा 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 वा. लक्षात ठेवा. पुन्हा जर कधी इथं कीर्तनाला बोलू नका. जर आलोच तर मी विचारीन. काय नाव होतं. शांतिपाल. दादा आपल्याला द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने विचारलं, महाराज कसे दिसत होते, तर काय सांगतात. गुरुवर्य प्रत्यक्ष तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. आतून दबल्या स्वरात आवाज आला, गोविंदराजे. भीमराजे. हे भीमदादा. बाळा मला पाहिल्याच्या नंतर तुला उलट्या होतील रे. भीमानं सांगितलं, महाराज काय व्हायचं तो हो द्या, पण एकदा बघू द्या. आला दी त्या गुंफेचं दार उघड. महाराज दार उघड्याबरोबर इतका घाण वास आला, कारण महाराजाला तोंड होतं डुकराचं. महाराजाचं तोंड डुकराचं. रुचेचा भोगता होता वेदाच्या. पुराणमतितं वेदान भयो निरांजनं कृतुजयो नाम गंधमादनेन स्थितयानां वेदा पुनित पुंजयो. वेदा पुनित पुंजयो गंधमादन स्थितिजायो. वेदा मर्मज्ञति शास्त्रयो अर्थमीमांसति जायते नाम गंधमादनास्तते वचम्.
इतका प्रकांड माणूस, इतका प्रकांड, इतका प्रकांड. पण तोंड डुकराचं, अंगाची कांती. जगात कोण्याही पार्लर मध्ये जा, कोणतेही वरचे लोशन लावा, तरी तितकी त्वचा निर्मळ होणार नाही. अशी सूर्याच्या तेजाला लाजवील आणि चंद्राच्या शीतलतेला लाजवील असं रुपयाच्या पाझनासारखी, काय सोन्याची किळ दमदारीन, इतकी सुंदर त्वचा होती. पण तोंड डुकराचं. साधूचा अधिकार बघितल्याच्या नंतर भीमाच्या डोळ्यातून पाणी आलं. काय या साधूची फजिती. एक विचारू गुरुदेव, सर्वांग रुपयाच्या कांतीला लाजवील असं स्वरूप गोड आहे तुमचं, पण तोंड डुकराचं का? भीमा, देवाला 2 कामं करायची होती. भीमाला जरा बोलायचं नाद होता, ते काम बंद करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट प्रारब्धाची व्यथा दाखवायची, म्हणून तुम्हाला चरित्र सांगायला. भीमा, मागच्या जन्मात पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या देशात एकाही देशात माझ्यासारखं अन्नदान करणारा कोणीच नव्हता. अन्नदान माझ्या इतकं कोणीच केलं नाही. पण एक झालं रे भीमदादा, पंक्तीला माझ्या एक साधू बसला. तो साधू दिसायला साध्या वेशात होता, पण माझ्या पंक्तीमध्ये मंडप कमी पडल्याच्या नंतर काही पंक्ती मंडपाच्या बाहेर होत्या. मंडपाच्या बाहेर बसलेल्या पंक्ती सगळ्या उन्हात होत्या, पण ज्या पंक्तीला साधू बसला त्या पंक्तीवर ढगानं सावली धरलेली होती. एकाच पंक्तीवर ढगानं छाया धरली. तेजो दिवा करो भाष करो छाया तिजाय पुनिताना साधवे पुनित वैष्णवायाम यति योगिम तप्यानुरागयो. शुद्ध पुरुष होते, सावली धरलेली होती. मला कळालं नाही रे की सगळ्या पंक्ती उन्हात आहेत आणि एकाच पंक्तीला सावली. लक्षात यायला पाहिजे होतं. आणि दिसायला साधा असल्यामुळं माझ्या तोंडातून एक चुकीचा शब्द गेला. तो शब्द साधूच्या अंतःकरणात